हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्या किचनमध्ये एकदम चवदार चमचमीत अशी भाजी बनवत आहोत. तर ही भाजी कोणती आहे पाहूनच जर तुम्ही ओळखला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. त्याचबरोबर अशाच नवनवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर सुरुवातीलाच तुम्हाला समजलं दुधी भोपळ्याची भाजी आपण बनवत आहोत. तर दुधी भोपळा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर कापून घ्यायचा आहे. तर कापण्याआधी जर कोवळा असेल तर साल नाही काढली तरी चालेल. मी इथं हलकीशी दुधी भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने असं कट करून घेतलेलं आहे. आता भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी फोडणी घालूया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे, पाव चमचा मोहरी टाकलेली. जिरं आणि मोहरी चांगली फोडणी बसलेली आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक असा कापून टाकलेला आहे. त्यात ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे 5 ते 6. त्याचबरोबर 1 चमचा बारीक असा लसूण कापून घातलेला आहे, ठेचून देखील घालू शकता. कढीपत्ता जसा परतला जाईल तसा मस्त असा कढीपत्त्याचा सुगंध सुटलेला आहे आणि कांदा देखील इथे मऊ व्हायला लागलेला आहे. लसूण देखील कांद्याबरोबर छान असा परतला जातो. तर इथं 2 ते 3 मिनिट परतल्याच्या नंतर कांदा एकदम मऊ झालेला आहे. हलकासा कलर चेंज झाला की मसाले टाकूया. पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. 2 चिमूट हिंग टाकलेला आहे. आता गॅसची फ्लेम इथं लो करायची आहे जेणेकरून मसाले जळणार नाही आणि सगळे मसाले कांद्याबरोबर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. मस्त असा कलर तर आलेलाच आहे, त्याचबरोबर मस्त सुगंध देखील सुटलेला आहे. मसाले परतून झाले का याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो टाकलेला आहे. तर टोमॅटो देखील या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर टोमॅटो चांगला मऊ होतपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये टाकत आहोत 2 चमचे भिजवलेली मूग डाळ टाकत आहेत आणि 1 चमचा भिजवलेले शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे टाकणं टोटली ऑप्शनल आहे, पण हे असे भिजवून जर भाजीमध्ये टाकले तर चव खूप छान येते आणि चवीपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे. मूग डाळ याऐवजी तुम्ही इथं चणा डाळ देखील वापरू शकता, पण चणा डाळीला शिजायला वेळ लागतो आणि ती आधी भिजवून घ्यावी लागते. आणि मूग डाळ आपण धुवून लगेच भाजीला जरी टाकली तरी ती अगदी लवकर शिजली जाते आणि यामध्ये जे शेंगदाणे टाकलेले आहेत ते खाताना खूप छान लागतात. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही. आता हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर अर्धी वाटी मी इथं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून टोमॅटो आणि डाळी ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा शिजल्या जातील. तर हे मिक्स करून याच्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून आपण हे शिजवून घेतलेलं आहे. तर चांगली वाफ देखील आलेली दिसत आहे. तर 3 ते 4 मिनटानंतर पाहू शकताय मस्त असं वरती तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे. म्हणजे जे टोमॅटो आहेत ह्या भाजीमधले ते व्यवस्थित असे एकदम शिजलेले आहेत. डाळी देखील बऱ्यापैकी शिजत आलेल्या आहेत. या पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण टोमॅटोंचा कांद्याची ग्रेव्ही तयार होते आणि याच्यामध्येच आपण आता जो कापून घेतलेला दुधी आहे तो शिजवून घ्यायचा आहे. आता दुधी ॲड करूया आणि सगळं मिक्स करूया. दिसायला भाजी खूप छान दिसत आहे. तिखटाचं प्रमाण जे आहे ना ते आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. वा, मस्त अशी दिसत आहे. नेहमीचीच भाजी करून जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीची भाजी एकदा करून पहा, सगळेजण आवडीने खातील. मसाले चांगले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता काय करायचं आहे, 1 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ आली का झाकण काढायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. असे मसाले जे आहेत ना दुधीमध्ये चांगले असे मिक्स होतात आणि दुधी भोपळा लवकर शिजला जातो. तर 1 मिनिटानंतर पाहू शकताय मस्त असं इथे वाफ आलेली आहे आणि तेल देखील सेपरेट झालेलं दिसत आहे. आता मिक्स करूया आणि याच्यामध्ये आता शिजण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. भाजी तुम्हाला एकदम ओलसर हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी त्याप्रमाणे वाढवून घ्यायची आहे. आपल्याला भाजीचा थिकनेस किती हवा आहे त्या पद्धतीत आपल्याला इथं पाणी ॲड करायचं आहे. तर इथं 1 वाटी गरम पाणी मी घातलेलं आहे. गरम पाण्यामुळे भाजीचा कलर छान राहतो, चवही राहते आणि भाजी लवकर देखील शिजली जाते. तर इथं पाणी देखील ॲड केलेलं आहे. आता इथे याला उकळी यायला लागली का कढई कवर करायची आहे. 8 ते 10 मिनिट भाजी लो फ्लेमवर शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर पाहू शकता कलर देखील भाजीला छान आलेला आहे. वरती असं तेल जे आहे ना सेपरेट व्हायला लागलेलं आहे. तर भोपळा एखाद्या चमच्याने असं दाबून बघायचं आहे शिजला आहे की नाही, किंवा इथे पाहूनच आपल्याला समजतो भोपळ्याला असं ट्रान्सपरंट लूक येतो, म्हणजे भोपळा जो आहे आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे. आणि वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. खायला आपलं गरम गरम दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा टिफिनमध्ये देखील नेऊ शकता. थोडीशी अशी चमचमीत मसालेदार केलेली ही भोपळ्याची भाजी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल.
तर थिकनेस देखील एकदम परफेक्ट झालेला आहे चपाती भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाण्यासाठी. तर घरी करून पहा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटिकीच्या मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.